नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यवहार ज्ञान. कुमार व कन्या विद्या मंदिरमध्ये खाद्य महोत्सवाचा उत्सव. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेतील व्यवहार ज्ञानाचा अनुभव घेता यावा या उद्देशाने कोरोची येथील कुमार व कन्या विद्या मंदिरमध्ये आनंद मेळावा म्हणजेच खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव घेतला. यावेळी सरपंच संतोष भोरे यांच्या हस्ते फीत कापून आयोजित या खाद्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. सरपंच भोरे यांनी सर्व स्टॉलला भेट देत माहिती घेतली. यावेळी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आज खाऊ गल्लीत मेजवानी रंगली होती. शाळेचे मैदान आज एक मोठ्या बाजारपेठेसारखे दिसत होते. विद्यार्थ्यांनी घरून तयार करून आणलेले आणि प्रत्यक्ष शाळेत बनवलेले विविध चविष्ट पदार्थ स्टॉलवर मांडले होते. यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पदार्थ झणझणीत मिसळपाव, वडापाव, कांदा भजी, आप्पे, इडली, त्यासह चटपटीत भेळ, ओली भेळ, सुकी भेळ आणि पाणीपुरी, मिठाई, पेय, शिरा, लाडू तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध सरबते यांचा स्टॉलचा समावेश केला होता. यावेळी विद्यार्थ्यांना हिशोब आणि नियोजनाचे धडे गिरवण्यास मदत झाली. केवळ पदार्थ विकणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून विद्यार्थ्यांनी स्वतः भांडवल जमा करणे, पदार्थाची किंमत ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि नफा तोटा याचा हिशोब ठेवणे या गोष्टी आत्मसात केल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसे द्यावे याचे मार्गदर्शन केले. पुस्तकी ज्ञानासोबतच जीवनात व्यवहार ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना पैशाचे मूल्य समजते, असे यावेळी शिक्षकांनी सांगितले. या खाद्य महोत्सवाला पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला पालकांनी आणि कोरोची गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. लहानग्या विक्रेत्यांचा उत्साह पाहून पालकांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आकर्षक फलक आणि घोषणाबाजी करत आपल्या स्टॉलकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, टीमवर्क आणि संवाद कौशल्य वाढण्यास मदत झाली, अशी भावना व्यक्त होत आहे. यावेळी शाळेचे शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.